भगवान श्री पांडुरंगाची मूळमूर्ती ही मंगळवेढा येथे आहे. त्याची साक्ष म्हणजे ती मूर्ती पाषाणाची असून त्या मूर्तीच्या छातीवर मोडी अक्षरात आजही पांडुरंगाचा मूळ मंत्र श्री वत्सनधारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम कोरलेला आहे. हा मूळ मंत्र स्वामी सेवेकरी गेल्या वर्षानुवर्ष आषाढी एकादशीला मनोभावे म्हणत आहे. म्हणजे तुम्ही सर्व सेवेकरी पांडुरंगाचे निस्सीम भक्त आहात. पांडुरंग हे मुळात भगवान श्री विष्णूचे आविष्कार आहेत. श्री क्षेत्र अक्कलकोटला बरेचदा स्वामी अत्यानंदाने आपल्या सेवेकरांना सांगत, मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन दशरथनंदन श्रीकृष्ण कलंकी अशा नानाविध अवतारात मी होतो आणि मीच आहे. यावरून आपण सेवेकरी खूप मोठ्या शक्तीजवळ आहोत. त्या शक्तीचे सामर्थ्य आपल्या प्रत्येकाच्या कवेत नक्कीच येणार नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. श्री गुरुपौर्णिमेचा मंगलमय सोहळा आजपासून आपल्याकडे सुरू झालेला आहे. त्या औचित्याने घरोघरी गावोगावी मनामनात श्री गुरूंचा महिमा आपण पोचवायचा आहे. खरं तर ग्राम आणि नागरिक अभियान हाच अंतरंग आहे. पांडुरंग समजून घेण्याआधी पुंडलिक समजून घेणे क्रमप्राप्त आहे. ज्यांच्या आयुष्यात 5 गुरु लाभतील भेटतील ते मानव होण्यास पात्र. त्यातील प्रथम गुरु अर्थात जन्मदाते आईवडील, प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु, उच्च शिक्षण शिकवणारे तिसरे गुरु, स्वतःच्या पायावर उभे करणारे चौथे गुरु, पारमार्थिक आध्यात्मिक जीवन सांगणारे 5वे गुरु. 5ही गुरूंचा महिमा स्वामींनी स्वतःकडे घेतला आहे. म्हणून तर आपण त्यांना गुरुपौर्णिमेला स्वामींना शपथ घालतो की पुढील पौर्णिमा येईपर्यंत स्वामी महाराज आमचा सांभाळ करून आम्हाला संरक्षण व आरोग्य देणारे तुम्हीच आहात. तुम्ही आमचा योगक्षेम चालवणारे आहात. या जगात पितर शक्ती ही देवतांपेक्षाही श्रेष्ठ असते. जिथे पितरांचा आशीर्वाद असतो तेथे सर्व सुबद्धता सुख समृद्धी अनुकूल असते. आपल्या मृत पितरांची सद्गती मिळावी, उत्तम लोक मिळावा, त्यांना मोक्ष मिळावा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभावा, पुढील पिढ्यांना मिळावा, यासाठी भागवताचे पठण करणे गरजेचे असते. आपला जन्म हा आपल्यापुरताच मर्यादित नाही, तर आपला जन्म दुसऱ्यांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे. आणि दुसऱ्यांचा उद्धार करण्यासाठी प्रथम आपल्याला आपल्यातील अहंकाराला दूर करणे क्रमप्राप्त असते. कोणी जरी आपल्याशी क्रोधाने बोलले तरी आपण शांतपणे ते समजावून घ्यावे. अहंकाराला जवळ बाळगले तर केलेले पुण्य वजाबाकी होत असते. सामुदायिक ऐक्य, सामूहिक बांधिलकी आणि सामुदायिक सहजीवन हे आपल्याला शिकवलेले आहे. म्हणून जीवन आदर्श नव्या पिढ्यांना सांगणे समजावणे ही काळाची गरज बनत चाललेली आहे. हे व्रत आज सेवा मार्गातून कोणी पूर्ण करत असेल तर तो आपला मूल्यसंस्काराचा विभाग. कृषी विभाग नव्या पिढीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या घरी शेती आहे त्या युवक युवतींनी हमखास शेतीकडे वळावे. मुबलक प्रमाणात तसेच प्रपंच चांगला चालेल इतके ज्ञान व संधी कृषी विभागाने देऊ केले आहेत. आत्मकेंद्री माणसे स्वामींना प्रिय नाहीत.